नाशिकच्या निफाड तालुक्यातील शिरसगाव येथे आज भारतीय हवाई दलाचे लढाऊ विमान सुखोई 30 कोसळलं आहे। शिरसगावमधील एका द्राक्षाच्या मळ्यात हे विमान कोसळल्याचे समजते। सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये। मात्र विमान कोसळत असल्याचा अंदाज येताच दोन्ही पायलटनं पॅराशूटचा वापर करून उडी घेतल्याची माहिती मिळाली आहे। तांत्रिक बिघाडामुळे हा अपघात झाला असावा असा प्राथमिक अंदाज आहे। तर ज्या शेतकऱ्याच्या शेतात हे विमान कोसळले त्या शेतकऱ्याच्या द्राक्ष बागेचे मोठे नुकसान झाले आहे। इकडं पडली त्यांच्या थोडंसं एकाला पोटाला तार काठी लागली। त्याच्यानंतर पलीकडे इकडं बागेवरती त्याचे पार्ट येऊन बागेचे बरेच नुकसान आणि शेतीमालाचे नुकसान, मिरची वगैरे, पॉलिथिन पेपर आणि बरेचसे असे पार्टे का ते दूर दूर असे गेलेले, म्हणजे 1 किलोमीटरपर्यंत पार्ट ते विमानाचे गेलेले पार्टे आणि कुठल्या दुर्दैवानं कुठलीही जीवितहानी काही झालेली नाही। घरावरती विमान पडलं नाही हे एक महत्त्वाचं आहे। आणि इथं शाळेवरती गेले नाही, इकडे शहर बाजूला पिंपळगाव शहर आहे, पालखेड शहर आहे, सर्व शहर आहे, इकडे गेले नाही। त्यात जे पायलट होतं एक तिकडं रेडगावच्या पलीकडे एक